कुठून एवढा मोठा आवाज आला? काय झालं? मला काही कळतच नाही, पण एवढ्या रात्री कसला आवाज आलाय? आपल्या वाड्यात घरफोडीसाठी बॉम्ब नसेल ना फिट केला कोणी? भाऊजी, घर फोडीसाठी बॉम्ब लावायची काय गरज आहे आपल्या घराला? लात मारली तरी भिंत पडेल अहो. पण आवाज आला कुठून? तेच ना, काहीच कळत नाही. आमच्या रूम मधून आलाय. हे कोण? काय रे? काय झालंय? पप्पा काय माती खाऊन आलाय? अरे काय रे हे काय तुमचं घरात खेळायचं वय आहे का? किमान स्वतःच्या वयाचं नाही तर या वाड्याच्या वयाचा तरी विचार करायचा होता. चला बाहेर जाऊन खेळ, चला. पप्पा आम्ही खेळत नव्हतो. मग काय एकमेकांच्या उरावर बसला होता? अरे मारामारी करायचं वय आहे का तुमचं? तुमचं वय काय? तुम्ही करताय काय? मामा अरे आम्ही खेळत पण नव्हतो आणि भांडत पण नव्हतो. मग आमच्या रूम मध्ये स्लॅबचा तुकडा पडला. हा म्हणजे थोडक्यात, एकदम थोडक्यात वाचलोय, नाहीतर माझ्या डोक्यात पडला असता. माय गॉड, आता या घरात राहणं हार्ड झालंय. दादा आता यांच्या खोलीला टेकू लावून घेऊयात आपण. अरे कुठे कुठे टेकू लावणार सूर्या? टेकू सकट अख्खं घर पडेल एवढं खेळ खेळ झालंय. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. तुझे सगळं चांगलं होईल म्हणतेच खरी, पण त्यासाठी नुपूरचं लग्न व्हायला हवं की नाही? एका तरी स्थळाला होकार दिला असता तर हा दिवस दिसला नसता ना. नाहीतर काय, एवढी चांगली स्थळं आली, तिला एकही पसंत पडे ना. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय. मला खरंच करायचं लग्न, पण माझं लग्न ठरत नाही, त्याला मी काय करू? ए बाळा, अगं का रडते? अगं होणार बाळा तुझं लग्न, रडू नको बरं तू. शाणे काही बोलता का तुम्ही लता बहिणी? हे बघा, हा? मी बोलले तर माझं माऊथ दिसतं, नुपूरचं नखरे नाही दिसत कुणाला. लता, ती किती नखरे करेल, तुला काय करायचंय का? देशपांड्यांची एकुलती एक नात आहे ती, तू तिला काही बोलायचं नाही असं सांगून ठेवते. नाही नाही आईसाहेब, लता तिच्या भल्यासाठी. तू गप रे, बायकोची बाजू घेऊ नकोस. चांगल्या वाईटाचा विचार करायला मी अजून जिवंत आहे. तुमच्यामुळं नुपूरच्या डोळ्यात पाणी आलं. यापुढं नुपूरच्या लग्नाचा विषय या घरात काढायचा नाही, तिच्या मागे मागे सुद्धा लागायचा नाही. घरात लग्न हा शब्द सुद्धा काढायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे बरं का. नुपूर स्वतःहून जोपर्यंत हा विषय काढत नाही ना, तोपर्यंत हा विषय घरात बंद, समजलं? ठीक आहे. यश, नीरज, तुम्ही हॉलमध्ये झोपा. हॉल? काही दिवसांचाच प्रश्न आहे. एक मिनिट. यश, नीरज, तुम्ही काही दिवस ऍडजस्ट करा. काय सगळीकडे टेकू लावता येणार नाही. पण थोड्या दिवसात होईल ना नुपूरचं लग्न? यश, मी सांगितलं होतं ना, लग्न हा शब्द उच्चारायचा नाही म्हणून. त्याला मी घरातून बाहेर काढेन. चल चल बाहेर हो घराच्या. सॉरी. लग्नातला ल सुद्धा उच्चारायचा नाही. अहो पण आईसाहेब, एवढ्या रात्री बाहेर म्हणजे? हो ना. लता, पपुल्या, आजी पण येणार आहे तुझ्यासोबत बाहेर झोपायला? ए हो, लतामध्ये लग्नातलं ल आहे ना, तुम्ही उच्चारलात नाही साहेब. तोंड बंद कर. असं असेल ना तर तुझ्या नावामध्ये सुद्धा लच आहे. या घरातनच काय वसाईत सुद्धा बाहेर काढे मी तुला. नाही मी आहे. मी फक्त आजची रात्र यशला बाहेर झोपायला सांगितलंय. पण एवढ्याशा गोष्टीसाठी बाहेर काढणं बरं आहे का हे? या घरावर माझा हक्क आहे. आमचा काहीच हक्क नाहीये काय साहेब? असं मी म्हणाले का? उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. माझ्या नातीला जो दुखवेल ना, त्याला मी सोडणार नाही. म्हणजे यश तुमचं कोणीच नाहीये का? हो, पण माझा शब्द पाळणार नाही ना, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. नाही आई, ठीक आहे, मी बाहेर झोपायला तयार आहे. आणि खबरदार, 6च्या आत जर याला कोणी घरात घेतलं ना, तर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवते. जाऊ दे ग बाळा, रडू नकोस बरं. तुला माहिती नाही लताविनीचा स्वभाव कसा आहे ते. जाऊ दे, सोडून दे. होणार बाळा तुझं लग्न. पण हा शब्द उच्चारायचा नाहीये. कोणता? हा तुम्ही आत्ता उच्चारला तोच. कोणता शब्द? तर कसं सांगू मी तुम्हाला? हा, मी तुम्हाला एक म्हण सांगते, ती तुम्ही पूर्ण करा. ए बाई नाही हा. पंच ऐका ना. टिंब टिंब टिंबला 1760 विघ्न. सांगा ना. हा
चांगल्या कार्याला 1760 विघ्न. नाही नाही असं नाही. आता बघा म्हणजे आपल्या घरात कुठलं चांगलं कार्य होणार आहे? अगं उद्या माझा उपवास नाहीये का? नाही वंच, ते नाही. याच्यापेक्षा मोठं कुठलं कार्य आहे? मला नाही बाई माहिती, तूच सांग बरं. थांबा. हा आपली नुपूर कुणाच्या घरी जाणार आहे? नुपूर घर सोडून जाणार आहे? एवढ्याशा कारणावरनं मी नाही माझ्या बाळाला घर सोडू देणार. हा, नाही नाही, घर सोडून जाणार नाहीये, पण काय केल्याने ती सासरी जाईल? लग्न. हेच बोलायचं नाहीये या घरात. अगं मग तसं सांग ना. लग्न. हा, पण का? हो, आईसाहेब भडकले आहेत. म्हणजे त्या म्हणाल्या आहेत की यापुढे या घरात हा शब्द वापरला ना तर घराबाहेर जावं लागेल. अगो बाई. हो हो, पण लता वहिनींनी असं बोलायला नको होतं. जाऊ दे नावांचं. आधीच आईसाहेब खूप बोलले आहेत त्यांना. आता तुम्ही काही बोलू नका. हा, आणि नक्तू, तू सुद्धा मनाला लावून घेऊ नकोस हा बाळा. सगळं चांगलं होईल. हा, अगो बाई झोपली का? झोपली. चल आपण बाहेर जाऊया, तिला झोपू दे. चल बाई. अय्या, मग चल. माझं पिल्लू. हे ऐका ना, मी काय म्हणतो, हो झोपू द्या ना, जा ना, हवा येऊ द्या. हो, यशला आतमध्ये यायचं असेल त्याला आतमध्ये घ्या जा. नको, रोज तर लेट होतो, आज कशाला लवकर? मी नको ना जरा. उघडा ना. नाही, झोपलो ना. अरे कोण आहे यार, झोपू देत नाही. तो वाडा पाडेल. जा दरवर. काय हो असं करता? एक तर इतकी झोपेत असते मी. झोपले स्वतः झोपतात, मला त्रास दरवेळेस. दम धरायचा ना, पूजा करत होते. ऐक, काय झालं, काय हवंय? दुधाचं बिल द्यायचं राहिलंय का? नाही नाही, मी दूधवाला नाहीये. मग पेपरचं राहिलंय का? नाही नाही, पेपरवाला पण नाहीये. मग काय झालं काय? हा, थँक्यू. अहो ऐका ना, हो, मी डॉक्टर निलेश साबळे. हो, आमच्या इथे कोणी आजारी नाहीये, तुम्ही दुसरीकडे जा. हा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मालती आजी इथेच राहतात का? अहो कोण मालती आजी? इथे कोणी मालती आजी राहत नाही. इथे हे बघा, इथे फक्त लता वहिनी, विजू आणि मी शैला इथे राहतो. हा, कोण आले सकाळी सकाळी मला व्हिजिट करायला? मी डॉक्टर निलेश साबळे. मला मालती आजींना भेटायचं होतं. मी त्यांच्या नात्यातला आहे. तू भलेही त्यांच्या नात्यातला असशील रे, पण मालती आजी आमच्या नात्यात नाहीये. ये. असं कसं होईल? दामोदर रावांचा वाडा हाच ना? हो हो हो, ये ये ये, आत ये. आणि आलाच असं नाश्ता वगैरे करून जा. हा, बिजू अनोळखी स्ट्रॉंगरला घरात घेऊ नये, चोर बीर असला तर. पहिली चेहऱ्यावरनं तसं दिसत नाहीये. साधी आहेस, दिसतं तसं नसतं. केळीवाले देशपांडेंचं घर हेच? येस. हा, मग पत्ता बरोबर आहे. हे बघा, केळीवाले देशपांडेंचं घर, दामोदर निवास. मालती आजी इथेच राहत असल्या पाहिजेत. कोण मालती आजी? एक मिनिट, दामोदर रावांचा वाडा हाच? हो. मग दामोदर रावांच्या पत्नी मालती आजी. माय गॉड, म्हणजे आप्पासाहेबांना आईसाहेब बाईसाहेबांव्यतिरिक्त पण एक पत्नी होती.
भयंकर रोमॅन्टिसाइड होतं म्हणायचं. नाही हो, नव्हती कोणी तिसरी बायको. मी मालती कोण? मालती शेवंती म्हणजे आईसाहेब आणि बाईसाहेब. तू आईसाहेबांना भेटायला आलायस? हो हो हो. काय आहे, त्यांना आम्ही आईसाहेब म्हणतो ना, म्हणून त्यांचं खरं नाव लक्षातच नाही राहिलं. मालती आहे. ये, ये, आत, आत. कम बरं झालं. वा, वा. ये, ये. तू कोणाचा मुलगा? सुषमाचा. कोणती सुषमा? आपल्या गावचे अण्णा आहेत की नाही, अण्णांची चौथी मुलगी, चौथ्या मुलीचा नवरा, त्या नवऱ्याची दुसरी बहीण, ती सुषमा, तिचा मी मुलगा. अरे बापरे, खूपच जवळचं नातं आहे नाही? बरं. बोलत काय बसलं पाया. अरे 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 आधी तिकडे नमस्कार कर. हो का? अरे, sorry, मला माहित नाही. तिच्या नव्हे, दामोदर रावांच्या फोटोला नमस्कार कर. सॉरी. बर, आता सांग कसं येणं केलंस? ते डॉक्टर झाल्यावर स्ट्रगल करावा म्हटलं म्हणून मुंबईत आलो. काय सांगता? डॉक्टर झाल्यावर पण स्ट्रगल करायला लागतं? नाही नाही, मला ऍक्टर व्हायचंय, ऍक्टर म्हणून स्ट्रगल करायचंय. अय्या, किती छान. डॉक्टर ऍक्टर. मला ना ऍक्टर व्हायचंय, दिग्दर्शक व्हायचंय, लेखक व्हायचंय. अय्या, म्हणजे तुम्ही लोकांना मेडिसिन नाही तर स्क्रिप्ट लिहून देणार? तसं समजा. होय, मग डॉक्टर कशाला झालास? नाही म्हणजे डॉक्टरकीच्या क्षेत्रात पैसे कमी असतात का? तर तिथे सुद्धा मंदी आली आहे. नाही नाही, मंदी वगैरे काही नाही. काय झालं की मला माझं पॅशन परस्यू करायचं होतं, म्हणून म्हटलं आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि कसं आहे, लोकांचं मनोरंजन करून त्यांना हसवून सुद्धा एक वैद्यकीय समाधानच मिळणार आहे ना मला, म्हणून म्हटलं आपण इकडे यावं. आई म्हणाली मुंबईमध्ये आपलं एक हक्काचं घर आहे, तिथे जाऊन राहा आणि तुला जे वाटेल ते कर. बरं झालं आलास ते. नुपूर, मला आपल्या सगळ्या घरातल्यांची ओळख करून दे. काही लोकांची ओळख झाली माझी. नाही नाही, घरात अजून बरेच लोक आहेत. चल मी तुझी ओळख करून देते. आणि निलेश, आता इथं न लाजता राहा. तुला जे काही हवं ना ते बिनधास मागून घे. हक्काच्या घरात आलायस, हक्कानी राहायचं. चल. डोनर आहोत आपण या घरातले. डोनर डोनर. डोनर नाही ग, आपण मालक आहोत, म्हणजे ओनर आहोत, ओनर. हा तेच ते. तेच ते कसं काय असेल? त्या घराण्याचं युवराज घराबाहेर झोपतो. कोण? युवराज, माझं यश. युवराज? डासांनी चावून चावून काय केलंय बघा त्याच्या तोंडाचं. झुमतंय का रे फार? काकी रात्रभर खाजवत होतो. ऐको, आता उच्चारू नकोस तो शब्द. कोणता लग्न ना? गप्प बस ना, किती वेळा. का मारता माझ्या पप्पुड्याला? मग काय याची आरती करू? याला मारलं नाही ना तर हा तेच तेच करत राहील. पण मी फक्त विचारलं ना पप्पा. बस, नाही तर तुझ्यामुळे आम्हाला पण घराबाहेर जावं लागेल. चटा 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 मारत असतं माझ्या सोनुड्याला. यापेक्षा आई साहेबांना कन्वर्ट केलं असतं तर ही वेळ आली नसती माझ्या सोनुड्यावर. कन्वर्ट नाही ग, कन्वे कन्वे. पप्पा कन्व्हिन्स. तू गप्प बस, गप्प बसशील का जरा? बोलतो ना मी. काय ग, सारखं मलाच बोलतेस? हे यश माझं नाहीये. अहो शपथ तुमचं आहे. पप्पा तू गप्प बस, आम्ही बोलतो ना. अरे तुम्ही शांत बसा, मारतोय काय त्याला? झालं गेलं, विसरून जा आता. आणि यश बाळा, याच्यानंतर नक्टूच्या याच्याबद्दल बोलू नकोस काय. कशाबद्दल? ये निलेश, ये. काय करायचं? हे ना आमचं किचन आहे. हं? ये, मी ओळख करून देते सगळ्यांची. ऐका. काय झालं? काही नाही. काका ओके? हा, ओळख करून देते. हा निलेश साबळे. डॉक्टर. सॉरी हा, डॉक्टर निलेश साबळे. अगं मम्मी, आपले ते गावचे अण्णा आहेत की नाही, त्यांच्या चौथ्या मुलीचा नवरा आहे की नाही, त्याच्या दुसऱ्या बहिणीचा हा मुलगा. खूप जवळचं नातं आहे ना. हो, म्हणजे सुषमा आत्याचा मुलगा. सुषमा. आणि यांची ओळख करून देते. हं? हे माझे पप्पा, नमस्कार. माझी मम्मी, नमस्कार. माझी काकू, नमस्कार. काका, नमस्कार. आणि यांना पाहिलंय कुठेतरी. मी नुपूर. मी नाही नाही, नुपूर मी आहे. तू कोण? नुपूर मी यश. अरे तू तोंड पांढरं का केलंयस? ते काकीने दुधाची चटणी लावली ना. साय. बरं पण का, काय झालं? ते काल मी बाहेर झोपलो होतो ना. अरे पण बाहेर झोपायला कोणी सांगितलं तुला? का असं केलंस? नाही, ते काल मी तुझ्या लगेच सांगू नको सगळ्या गोष्टी. काय आमच्या घरात डास खूप आहेत ना, त्यामुळे हा बाहेर झोपला होता. काय?
तुमच्या घरात डास आहेत? मग मला डास अजिबात चालत नाही का? हो मग रॅकेट आहे आमच्याकडे, अशी 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 फिरवायची आणि गाढ झोपी जायचं, नो प्रॉब्लेम. मी फिरवली असते ना, पण मला आज ऑडिशनला जायचं, यायला उशीर होणार. मग ती रॅकेट कोण फिरवणार? यश? मीन्स सक्सेस म्हणजे जीत, मीन्स यश. यस. अशाच कॉन्फिडन्सनी तू रॅकेट फिरवून ठेवशील प्लीज माझ्यासाठी? हो. अरे तुला चावतात डास म्हणजे काय? हा, मग मी घेतो पण बिन साखरेचा. काय मधुमेह वगैरे आहे काय? नाही नाही, स्ट्रगलच्या काळात काय झालं, सतत ते टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली, तो पानसट, त्यामुळे बिन साखरेचा. मला थोडं फ्रेश व्हायचं होतं. अरे बाथरूम आहे ना, बाथरूम आहे घरात. कोणी दाखवेल का? मी यश मीन्स सक्सेस म्हणजे जीत, मीन्स यश. आणि चंदू काका तुमचा बंगला मस्त आहे. चंदू काका नाही रे, चंदू मामा. हे चंदू मामा, मी चंदू मामी, हा? लता मामी. मी सूर्या मामा. मी विजू मामी. मामी आम्ही जाऊन येतो. ओके. यश मीन्स बाथरूम. काय काय? काय झालं? मामा काय? मामा काका का नाही? ओ मामाच तुम्ही, सुषमाचा मुलगा आहे तो. सुषमाला ओळखता ना? ती जिचं मागणं आलेलं तुम्हाला, जिने तुम्हाला नकार दिला तुमचा होकार असताना. एक्सक्यूज मी, अख्ख्या गावाला माहितीये होकार तिने दिला होता, नकार मी फेकला होता तोंडावर. दादा दादा, तुझा होकार होता, तिचा नकारच होता. हा, म्हणूनच तर नाईला जा ना लता वहिनीशी तू. सुरा भाऊजी प्लीज. गप्प बसशील का? आणि मुळात ह्या गोष्टीचा काय संबंध? नाही ना संबंध. मग निलेश तुमचा भाचा आणि तुम्ही त्याचे मामा. गॉट इट? मामा बघावं तेव्हा बंदच असतं, कोणतरी केलेलाच असतो आतमध्ये. अरे कोण आहे? जरा बाहेर या लवकर, अर्जंट आहे. सूर्या गेला असणार. हे सूर्या, अरे बाहेर आहे, अर्जंट आहे जरा. अरे सूर्या, अरे जरा अर्जंट आहे. सूर्या, भाऊजी मी इथे. काय काम आहे? तू इथेच, मग आत कोण आहे? माझा भाचा म्हणजे नीरज. ये नीरज बाहेर आहे. नीरज नाही, हा दुसरा भाचा आहे. मला तर एकच मुलगा आहे. मान्य आहे ना, माहितीये मला. हा सुषमाचा मुलगा आहे निलेश, सकाळीच आलाय. सकाळी आला, मग सकाळपासून आत काय करतोय? बाहेर काढा त्याला. येईल येईल, थोडा दम धरा ना, एवढं काय. हा निलेश म्हणजे नुपूरसाठी स्थळ म्हणून आलाय की काय? अरे मग बाहेर काढा लवकर, म्हणजे आपलं नुपूरचं लग्न आता. तो शब्द वापरायचा नाही या घरात. का? घ्या. अरे हे का तुला चुना कोणी लावला? काका मला मच्छर चावलेत. हे असं पांढरे मच्छर? हो, तो ना त्याने तो शब्द वापरला. मी आता ज्या शब्दाला नाही म्हणालो ना, तो. मग आईसाहेब चिडल्या, त्याला बाहेर झोपवलं आणि मग हे डास चावलंच. त्यामुळे तुम्ही तो जर शब्द वापरला तर ही गत होईल तुमची. कुठला शब्द? येश, काढवा. तू ना डासांमध्ये झोपायच्या कामाचा आहेस. छप्पन टिकली. आणि ती साय चाटू नको. ए मूर्खा. अरे बाहेर या. थँक्यू मामी. ते ठेव बाजूला. लता, तू कुठं निघालीस? माझ्या पपुड्यासाठी त्याच्या रूम मध्येच नाश्ता घेऊन जाते. रात्रभर बाहेर झोपला होता माझा पपुड्या. डासांनी चावून चावून त्याच्या गालावरच्या पपुड्या काढल्या. बरं झालं. आई साहेब, आयजी, यशचा चेहरा ना असं सुजलाय डास चावल्यामुळे. माझे नियम मोडणाऱ्यांना असंच पाहिजे. आई साहेब. हलते सलते प्रश्न विचारणाऱ्यांना कळलं पाहिजे आई साहेब काय आहेत त्या. नमस्कार. ये ये ये, बघ बघ संस्कार बघ. अरे मी तुझीच वाट बघत होते. आई साहेब, ते यशोड्यासाठी, माझ्या यशोड्यासाठी. त्याला दुसरे दे ना, आहेत ना. तसंही निलेशला आता बाहेर जायचंय. का का. वा वा, कांदे पोहे. वा, मस्त झाले ना कांदे पोहे. नुपूर, तू बनवलेस? वा वा. मला सांगा, असे कांदे पोहे खाल्ल्यानंतर कुठला नवरा मुलगा नाही म्हणेल लग्नाला? सांगा. लता, मी काय नाही केलं. आपण लग्न ठरलं तर कांदे पोहे, नाहीतर मग काय वांदे पोहे.
शैला पण लग्नामध्ये पोहेच करतात ना, म्हणून मी म्हटलं. नाही, मला नाही असं वाटत की कोणी शेवयाचा भात वगैरे केला. बिजू हिच्या लग्नाचा विषय काय सिक्रेट आहे का? नाही म्हणजे आपल्या गावाकडे चर्चा आहे, पण तुम्ही असं काय झालं?